जय शिवराय. आकाशातला तो तप्त गोळा डोक्याच्या समांतर पोचला होता. त्याची उष्मा सह्याद्रीच्या घुंगवणाऱ्या वाऱ्यालाही धजावत नव्हती. ओढे तलाव आटू लागली होती. रानात दाट वृक्षांपेक्षा काटेरी झुडपांची गर्दी वाढली होती. काटेरी बावळीच्या लवदार फांद्या वाऱ्याच्या तालावर नाचत होत्या. त्यांना वेढा घालून उभ्या राहिलेल्या वेली आता पूर्णपणे सुकल्या होत्या. या झुडपांच्या छायेत तसे कोरड्या तृणावर ताव मारत होते. अचानक त्या पाचोळ्यावरून कोणीतरी धावत असल्याची चाव लागली. भीतीने ते पटकन बिळात शिरले. एक लांडगा जिवंत आकांत करत धावत येत होता. त्याच्या मागे एक मजबूत देश असलेला 16-17 वर्षाचा मुलगा धावत होता. त्याच्या हातात चोखदार भाला होता. कमरेला 3-4 खंजीर लटकवले होते. डोक्यावर पिवळा फेटा घट्ट बांधला होता. त्याच्या वस्तीतला सगळ्यात तरबेज शिकारी होता हा रामवंशाचा दौलतराव. एरवी सशांची डुकरांची शिकार करणारा दौलतराव आज मात्र केव्हापासूनच लांडग्यांच्या मागे धावत होता. जंगलाच्या मुखापासून तो धावत होता. आता जंगलाच्या बऱ्याच आत पोचला होता. आता तो तांबूस रंगाचा लांडगा धावता धावता अचानक समोरच्या टोणक्यावर आदळला. तो लांडगा तोल चावरून पुन्हा धावणार इतक्यात दौलतरावाने एका उंच शिळेवरून हवेत उडी घेत मोठ्याने छातीपासून आवाज काढत उजव्या हातातील भाला वेगाने लांडग्याच्या दिशेने भिरकावला. दौलतरावच्या भाल्याने लांडग्याच्या छातीचा वेध घेतला होता. लांडग्याच्या मुखातून फक्त एकदाच आवाज फुटला. तो विवळत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निश्चित पडला. मागच्या पायांनी अजूनही उठण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. पंजाच्या नाखांनी जमीन ओरबडत होता. मोठमोठ्याने सुस्कारे सोडत होता. परंतु अखेरीस त्याची जीभ बाहेर आली आणि हृदयाची स्पंदने थांबली. त्याचे डोळे फाकले होते. दौलतराव आता त्या लांडग्याजवळ पोहोचला. त्याच्या छातीतून भाला बाहेर काढला. भाल्याचे पादे जमिनीत उतरवले आणि कमरेतून एक खंजीर काढला. त्या खंजीराने लांडग्याची शेपटी कापली आणि ती कापलेली शेपटी एका दोरीला बांधली. त्या दोरीला आधीच काही शेपट्या बांधल्या होत्या. त्या शेपट्या रक्त सुकले होते. त्यावरून त्या कालच्या शिकारीत मारलेल्या लांडग्यांच्या शेपटा विसरत. दौलतरावाने शेपटा बांधलेल्या दोरीला जंगल्यासारखे खांद्यावरून बांधले होते. आता कापलेल्या शेपटीमधून गळणारे रक्त त्याचे धोतर आणि बंडी भिजवत होते. परंतु याकडे दौलतरावाची अजिबात लक्ष नव्हती. त्याचा चेहरा अतिशय प्रसन्न होता. लांडग्यांना मारून शेपट्या गोळा करण्यामागचा हेतू काय असावा? एका शिकाऱ्याला त्या शेपट्यांची काय करायची होती? एरवी टोळीने किंवा सवंगड्यांसोबत शिकारीला जंगलात जाणारा दौलतराव आज एकटाच, तेही जंगलाच्या मधोमध का बरं आला असावा? दोरीला बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या मोजत दौलतराव फुटला. आज रानातली सगळी लांडगी एकटाच मारतोय बघ. शिवबा राजांची इच्छा आहे ना, मग लांडग्यांना जगायचा अधिकारच नाही. माझा भाला आणि त्यांची छाती, माझा खंजीर आणि त्यांची शेपटी. राजे खूप खुश होतील माझ्यावर, पण अगदी समोर आल्यावर कसे असतील? मी इतक्या जवळून कधी त्यांना पाहिलंही नाही. त्यांचं नाव इतकं उज्ज्ववान आहे. शिवाजी राजे पोहोचले तर त्यांचा चेहरा कसा असेल? जेव्हा मी या शेपट्या त्यांना द्यायला जाईन तेव्हा मी नुसता बघतच राहीन. त्यांच्यासमोर बोलती पण होईल माझी. बोलता बोलता दौलतरावाचा चेहरा अचानक पडला. जमिनीत रुतलेल्या भाल्याला काढून त्याचे टोक जोरात जमिनीत खुपसले आणि पुटपुटला. मी रामवंशाचा मुलगा आहे. माझ्यासमोर येतील शोभा? मला त्यांना नक्की भेटता येईल का? या प्रश्नांनी क्षणभर दौलतराव निराश झाला होता. परंतु अचानक निश्चयी भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले आणि त्याने वाकून जमिनीवर उजव्या पायाचा गुडघा टेकवला. जमिनीत खुपसलेल्या भाल्याच्या टोकाला काढले. माती चोळून त्यावर लागलेले रक्त नीट पुसले. भाल्याचे टोक डोळ्यासमोर आणत म्हणाला, राजे जातपात पाहत नाही, ते नक्की भेटतील. आणि हा भाला आज इतका पराक्रम करणार की राजांना मला भेटणं भागच पडेल. दौलतराव उठून उभा राहिला. सूर्याच्या उष्मेने क्षीण झालेला त्याच्या चेहऱ्यावर शुभा राजांना भेटण्याच्या उत्साहाने पुन्हा टोटवी आली होती आणि तो पुन्हा रानात भटकू लागला. दऱ्या कपारीत सगळ्या पालथ्या घातल्या. गळ्यात आणखी 2 लांडग्यांच्या शेपट्याची भर पडली होती. कोणत्याही क्षणी वाघासारख्या हिंस्र पशूचा सामना होऊ शकतो या शक्यताला न जुमानता तो भयानक जंगलात लांडग्यांचा शोध घेत होता.
सकाळपासून त्याला एकट्या दुकट्याने फिरणारे लांडगे सापडले होते. आता मात्र तो पुरा फासला होता. तलावाच्या बाजूला लांडगे मिळतील म्हणून तो तलावाजवळ पोहोचला. त्याचा हा मार्ग व विचार कारगर ठरला होता. परंतु समोर 20 लांडग्यांची टोळी उभी होती. दौलतरावाची नजर स्थिर होती. आता किती मोठी दुर्घटना घडू शकते याचा आभास त्याला झाला होता. तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. तो पळून जाऊ शकत नव्हता, परंतु त्याने तसे काहीही केले नाही. लांडग्यांचा सामना करायचे त्याने निश्चित केले होते, परंतु कसा? गुरगुरणाऱ्या लांडग्यांची टोळी दौलतरावाच्या गळ्यातील शेपट्यांच्या रक्ताच्या गंधाने त्याच्या भोवती गोळा झाली होती. दौलतराव एका जागी स्तब्ध उभा राहून फक्त चोरट्या नजरेने लांडग्यांवर नजर फिरवत होता. काय करावं या विचाराने त्याचे मस्तिष्क गरगर करत होते. लांडगे गुरगुरत त्याच्याकडे सरकत होते. त्यांनी दौलतरावला गोलाकार वेढा दिला होता. आता काय करावं? काही केलं तरी हिंस्र लांडगे माझ्या शरीराची लक्ष्य तोडणारच. काही हालचाल नाही तर हळूहळू पुढे येणारे लांडगे झडप घालतील. हातात भाला आहे, त्या भाल्याने एका लांडग्याला मारू शकतो, पण इतरांचं काय? काहीतरी करावंच लागेल. दौलतराव विचार करायची वेळ नाही. दौलतराव श्वास रोखून पुटपुटत होता. दौलतरावाने भरकटलेल्या गोंधळलेल्या मनाला आधी शांत केले. डोक्यातील विचारांच्या आवर्तनांना थांबवले आणि समोरून गुरगुरत पुढे सरकणाऱ्या लांडग्याच्या डोळ्यात डोळे घालून तो पाहू लागला. त्या समोरच्या लांडग्याचा गुरगुरण्याचा वेग चांगलाच वाढला होता. अधूनमधून तो तोंड उघडत त्याचे डोकदार सुळे दाखवत होता. दौलतरावाने भाल्यावरील मूठ घट्ट केली. छातीत मोठ्या ओंकार भरत त्याने हवेत उडी मारून भाल्याचे टोक त्या समोरील लांडग्याच्या पाठीत घुसवले. भाला त्या लांडग्याच्या पाठीतून आरपार घुसला होता. लांडग्याला तसेच भाल्यात अडकवून दौलतराव वेगाने धावू लागला. त्याच्या मागे लांडग्यांची टोळी सपासप अंतर कापत होती. दौलतरावांच्या पावलांना प्रचंड वेग होता, परंतु लांडग्यापासून त्यांचे अंतर जास्त दूर नव्हते. समोर तलाव होता. तलाव दिसूनही न थांबता दौलतराव पाण्यात शिरला. नाळलेल्या अडकलेला लांडगा केबलचा मृत पावला होता. दौलतराव कमरेपर्यंत पाण्यात पोहोचला. लांडग्यांची टोळी गुरगुरत काठावरच थांबली. दौलतरावाने वळून स्मित करत लांडगेकडे पाहिले आणि पुटपुटला. शिवबांना पाहिल्याशिवाय मरणार नाही हा दौलत. काठावर थांबलेले लांडगे अचानक 2 पावले मागे हटले. लांडग्यांचे वर्तन पाहून दौलतराव काहीसा गोंधळला, पण क्षणात त्याला पाण्यात काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवले. एक मोठी मगर त्याच्या मागून येत होती. दौलतरावाने प्रसंगावधान साधून कमरेतून खंजीर काढला आणि भाल्यात अडकलेल्या लांडग्याची शेपटी कापून त्या लांडग्याच्या पार्थिवाला मगरीच्या तोंडाजवळ फेकले. मगरीने लांडग्याला जबड्यात पकडले. मग क्षणाचाही विलंब न करता दौलतरावाने हातातला खंजीर एका लांडग्याच्या दिशेने विरकवला. तो खंजीर थेट त्या लांडग्याच्या कपाळात घुसला. तो लांडगा किंचाळत जमिनीवर पडला आणि निसरड्या जागेवरून घसरत तलावाच्या पाण्यात आला. हे बघून इतर लांडगे आणखी चवताळले व त्यांच्या गुरगुरण्याचा वेग आणखीनच वाढला. समोरून लांडग्यांनी रस्ता अडवला होता. मागे पाण्यात मगर होती. इकडे आड तर तिकडे वीर अशी दौलतरावांची अवस्था झाली होती. पाण्यातल्या मगरीने काही क्षणात ते लांडगा फस्तही केला होता. ती आता दौलतरावांच्या दिशेने सरकत होती. त्याचा पाय मगर पकडणार इतक्यात दौलतरावाने भाला मगरीच्या डोक्यात घातला. भाला आरपार निघाला. मगर तडफडू लागली. ती पाण्यावर झपाझप पाय हलवत होती. तिच्या शेपटीची तडफड होऊन ते पाणी ओढत होते. काही वेळात ती तडफडही थांबली. पाण्यात रक्ताचे वलय निर्माण झाले होते. दौलतरावाने मगरीच्या डोक्यात अडकवलेला भाला गोल फिरवून काढला. मगर पाण्याच्या वर येऊन उलटी होऊन तणगू लागली. त्या मगरीकडे पाहून दौलतराव पुटपुटला. काय राव, तुला मनसोक्त लांडगे खाऊ घातले असते. हे कसं आहे ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. दौलतरावाने आणखी थोडा वेळ वाट पाहिली. मग पुन्हा त्या टोळीतील लांडगा त्या निसरड्या ठिकाणी आला. की दौलतराव त्याच्या कपाळाचा वेध घेत होता आणि लांडगा गणगळत तलावाच्या पाण्यात येत होता. दौलतराव त्यांची शेपटी कापून तलावाच्या मगरींसमोर त्यांचे पार्थिव फिरगावत होता. असे करत त्याने त्या टोळीतील आणखी 4-5 लांडगे संपवले. आता त्या तलावाच्या काठी तलावातील सगळ्या मगरी येऊ लागल्या होत्या. ती जाणून दौलतराव तलावाच्या काठ्याने पाण्यातून बाहेर न पडता दुसऱ्या काठावर पोहोचला. मध्ये जोड्याचे पाणी तलावाला येऊन भेटत असल्याने लांडग्यांची टोळी इकडच्या काठावरच राहिली. 14-15 लांडग्याच्या शेपट्या अजून घेऊन सूर्याच्या झुकावानुसार दिशा ठरवत तो पश्चिम दिशेला जंगलाच्या बाहेर जाऊ लागला.
तो धावत होता आणि धावता धावता त्याच्या अंगावर दोरीत बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या उजळत होत्या. त्याच्याकडे पाहत तो मध्ये थांबून राजे खूप खुश होतील असे पुस्तक पुन्हा चालला होता. व्हिडिओचा पुढचा भाग लगेच अपलोड होईल. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की बघा. धन्यवाद.